नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण 20 मार्च 2026 रोजीच्या चालू घडामोडीचा आज आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, आपल्या ॲप्लिकेशनवर गुढीपाडव्याची ऑफर जी आहे ती कंटिन्यू आहे. 30% डिस्काउंट तुम्ही मिळवू शकता. आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफर आहे. गुढी नावाचं कुपन तुम्ही अप्लाय करायचं आहे. सुरू करूया आजचं सेशन. प्रश्न क्रमांक 1 आहे, मार्च 2026 मध्ये अमेरिकेच्या नेतृत्वाखाली सी ड्रॅगन 2026 या बहुराष्ट्रीय नौदल सरावात भारताने कुठे सहभाग घेतला होता? तर सी ड्रॅगन नावाचा युद्ध सराव जो आहे तो अमेरिकेमध्ये जर बघितलं तर ग्वाम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आणि हा एक बहुराष्ट्रीय युद्ध सराव आहे ज्यामध्ये अनेक देशांनी सहभाग घेतला होता आणि हा एक नौदलाचा युद्ध सराव आहे. ही गोष्ट इथं नोंद घेण्यासारखी आहे. भारतासोबतच जर बघितलं तर अमेरिकेत याचं आयोजन झालं म्हणून अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, न्यूझीलंड या देशांनी यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. हा एक बहुराष्ट्रीय नौदलाचा युद्ध सराव आहे सी ड्रॅगन. आपण जर बघितलं तर हा पाणबुडी विरोधातील एक युद्ध सराव आहे. मित्रांनो, भारतीय नौदलाने या सरावासाठी बोईंग P-8I सागरी गस्त आणि टेहाळणी विमानं तैनात केली होती. तर नौदल जर बघितलं तर त्यामध्ये फक्त जहाजच नसतात. आपण जर बघितलं नौदलामध्ये एअरक्राफ्ट कॅरियर, त्यासोबत डिस्ट्रॉयर्स, फ्रिगेट्स, पाणबुड्या, हेलिकॉप्टर्स आणि आपण जर बघितलं तर त्यांची विमानं सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 2, कोणत्या राज्य सरकारने भटक्या जनावरांच्या संरक्षणासाठी मुख्यमंत्री सहाय्य गौधम योजना सुरू केलेली आहे? तर मुख्यमंत्री सहाय्य गौधम योजना जी आहे तर ती छत्तीसगड सरकारने सुरू केलेली आहे. तर छत्तीसगड सरकारने निराधार आणि भटक्या प्राण्यांना संरक्षण करण्यासाठी आणि त्यांचं व्यवस्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यक गौधम योजना जी आहे ती सुरू केली आहे. मुख्यमंत्री विष्णुदेव साय किंवा साई यांनी बिलासपूरमधील लखतपूर येथून या योजनेचा शुभारंभ केला. या योजनेसाठी राज्यातील सर्व विकास गटामध्ये म्हणजे तालुक्यामध्ये 1460 गोशाळा उभारण्यात येणार आहे जिथे भटक्या जनावरांना निवारा मिळेल. पुढे जाऊया. जैविक विविधतेवरील अधिवेशनाला म्हणजे जे काही बायोडायव्हर्सिटी विषयक जे काही अधिवेशन परिषद भरवली जाते तर त्याला नागोया प्रोटोकॉल वरील भारताचा पहिला राष्ट्रीय अहवाल कोणत्या मंत्रालयाने सादर केला? तर आपण जर बघितलं बायोडायव्हर्सिटी ही एक पर्यावरणाशी संबंधित संकल्पना आहे आणि त्याशी संबंधित एक नागोया नावाचा प्रोटोकॉल आहे आणि त्या प्रोटोकॉलवर आधारित भारताने एक अहवाल तयार केलेला आहे व तो अहवाल भारताचं पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय यांच्या मार्फत तयार करण्यात आलेला आहे आणि त्यांनी हा अहवाल राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण यांच्या सहकार्याने तयार केलेला आहे. आणि मग हा अहवाल आपण जर बघितलं तर कुणाला सादर करण्यात आलेला आहे? तर जे काही बायोडायव्हर्सिटी विषयक आपण जर बघितलं परिषद आहे, ऑर्गनायझेशन आहे, त्याला आपण हा अहवाल सादर केलेला आहे. तर 1 नोव्हेंबर 2017 ते 31 डिसेंबर 2025 पर्यंत भारताची प्रगती यामध्ये दर्शवलेली आहे. नागोया प्रोटोकॉल जो आहे तर तो हे सुनिश्चित करतो की जैविक संसाधनं आणि पारंपरिक ज्ञानाच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या लाभाचं न्याय आणि समान वितरण होईल. तर याबाबत सुनिश्चितता नागोया प्रोटोकॉल बघत असतो. तर नागोया प्रोटोकॉल विषयी अधिक माहिती जी आहे ती तुम्हाला इंटरनेटवर अवेलेबल होऊन जाईल. करंटच्या दृष्टिकोनातून हा प्रोटोकॉल जो आहे तो जैवविविधतेशी संबंधित एक प्रोटोकॉल आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. चौथा प्रश्न आहे, मार्च 2026 मध्ये रेडिओ खगोलशास्त्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल MP बिर्ला मेमोरियल अवॉर्ड 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? तर MP बिर्ला मेमोरियल अवॉर्ड जो आहे तो रेडिओ खगोलशास्त्रातील योगदानाबद्दल प्राध्यापक यशवंत गुप्ता यांना प्रदान करण्यात आलेला आहे. तर कशासाठी देण्यात आला? रेडिओ खगोलशास्त्र या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल देण्यात आला. आणि कुणाला देण्यात आला? यशवंत गुप्ता. आणि कोणता पुरस्कार? MP बिर्ला मेमोरियल अवॉर्ड 2025. पुढे जो 5वा प्रश्न, हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी जागतिक बँकेकडून कोणत्या भारतीय राज्याला $299 दशलक्ष कर्ज मंजूर करण्यात आलेलं आहे? तर $299 दशलक्ष कर्ज जे आहे तर ते उत्तर प्रदेश सरकारला मिळणार आहे हवेची गुणवत्ता सुधारण्याकरता. तर जागतिक बँक, भारत सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार यांच्यामध्ये हा करार जो आहे तो झालेला आहे. हा उपक्रम उत्तर प्रदेश स्वच्छ हवा व्यवस्थापन कार्यक्रम म्हणून ओळखला जातो.
ज्यामध्ये 299 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक जागतिक बँक जी आहे ती करते. वायू प्रदूषण कमी करणं हे याचं उद्दिष्ट आहे. 6वा प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने ई स्वास्थ्य धाम पोर्टल सुरू केलं आहे? तर ई स्वास्थ्य धाम पोर्टल उत्तराखंड सरकारने सुरू केलेलं आहे. आता 4 धाम यात्रा सुरू होतील आणि 4 धाम यात्रेदरम्यान जे यात्रेकरू आहे त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं हे या पोर्टलचं मेन उद्दिष्ट आहे मित्रांनो. तर 4 धाम यात्रेत सहभागी होणारे यात्रेकरूंच्या आरोग्यावर थेट लक्ष ठेवणार आहे ई धाम स्वास्थ्य पोर्टलच्या माध्यमातून, जेणेकरून गरज पडल्यास तात्काळ वैद्यकीय मदत सुद्धा पुरवता येणार आहे. 7वा प्रश्न आहे, मार्च 2026 मध्ये कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी टपाल आणि पार्सल सेवा अधिक जलद करण्यासाठी इंडिया पोस्टाची 24 स्पीड पोस्ट आणि आपण जर बघितलं तर 48 स्पीड पोस्ट पार्सल सेवा सुरू केली आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, केंद्रीय मंत्री आहे ज्योतिरादित्य सिंधिया यांनी जर बघितलं तर टपाल सेवेमध्ये 2 सेवा सुरू केलेल्या आहे, 24 स्पीड पोस्ट आणि 48 स्पीड पोस्ट. म्हणजे 24 तासात कोणतंही पार्सल जे आहे ते पोस्टाच्या माध्यमातून पोहोचवायचं आणि 48 तासात पोहोचवायचं. तर या 2 सुविधा ज्या आहेत ते सुरू करण्यात आलेल्या आहे आणि ह्या सुरू कोणी केलेल्या आहे तर ज्योतिरादित्य सिंधिया. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी या सेवा नवी दिल्लीमध्ये आपण जर बघितलं तर या सेवांचं उद्घाटन केलेलं आहे. केंद्रीय संचार मंत्री आहे ज्योतिरादित्य सिंधिया, त्यांनी 24 स्पीड पोस्ट त्याचबरोबर 48 स्पीड पोस्ट या सेवांचं उद्घाटन केलं. या सेवा दिल्ली, मुंबई, बेंगलोर, कोलकाता, हैदराबाद, चेन्नई या 6 प्रमुख महानगरामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये 48 तासामध्ये कागदपत्र जे आहे तर पार्सल जे आहे ते पोहोचवले जाणारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. तर तुमच्याकडे ऑप्शन असेल तुम्हाला तुमचे कागदपत्र 1 दिवसात पोहोचवायचे की 2 दिवसात, मग त्यानुसार तुम्ही ऑप्शन निवडू शकता. मित्रांनो, आज तुम्ही गुड वीक कुपन अप्लाय करा आणि तुम्हाला फी मध्ये 30% डिस्काउंट जे आहे ते मिळणार आहे. त्यासाठी अभ्यास मित्रचा ॲप डाउनलोड करा. मग यावर करंट अफेअर्सचे नोट्स, बॅच, इतर बॅचेस सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. 8वा प्रश्न आहे, क्रिम्सन स्प्रिंग्स या कादंबरीसाठी इंग्रजी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार 2025 कोणाला मिळाला? तर क्रिम्सन स्प्रिंग्स या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार नवतेज सरना यांना मिळाला आहे. तर साहित्य अकादमी पुरस्कारावर ऑलरेडी आपण हिंदी भाषेचं बघितलं, आता इंग्रजी भाषेचं बघितलं, आता मराठी भाषेवर सुद्धा अजून आपण एखादा क्वेश्चन सेपरेट घेऊया. बाकी मी तुम्हाला सगळे विजेते तर सांगितलेलेच आहे ऑलरेडी, कालच्या सेशनमध्ये सांगितले होते. आजच्या सेशनमध्ये बघा इंग्रजी भाषेसाठी नवतेज सराना हे लक्षात ठेवा आणि हिंदी आणि मराठी भाषेचं जर जमलंच तर आज परत कमेंट बॉक्समध्ये सांगा की हिंदीसाठी कुणाला मिळाला, मी तुम्हाला काल सांगितलं होतं, आणि मराठी भाषेसाठी कुणाला मिळाला. जागतिक वस्त्र ब्रँड युनिक्लो ने मार्च 2026 मध्ये भारतात आपला नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर युनिक्लो जर बघितलं जपानी एक कपड्यांचा ब्रँड आहे आणि त्याने जसप्रीत बुमराला आपलं ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केलेलं आहे. पुढील प्रश्न आहे, कोणत्या राज्याने राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत 1 मार्च ते 15 एप्रिल 2026 या कालावधीत राज्यव्यापी फूट अँड माउथ डिसीज लसीकरण मोहीम सुरू केली आहे? तर आपण जर बघितलं फूट अँड माउथ डिसीज लसीकरण मोहीम जी आहे तर ती गुजरात सरकारने सुरू केलेली आहे. तर गुजरात सरकार 1 मार्च ते 15 एप्रिल म्हणजे जवळपास 45 दिवसांमध्ये आपण जर बघितलं तर एक आजार आहे फूट अँड माउथ डिसीज, तर ज्यामध्ये जनावरांचे जे काही पाय आहे आणि जे काही तोंड आहे तर त्यामध्ये इन्फेक्शन होतं, ज्याला लाळ घोट्या असा आजार पण म्हटलं जातं. तर त्या आजारावर उपाय म्हणून लसीकरण जे आहे ते या 45 दिवसाच्या दरम्यान केलं जाणार आहे गुजरातमध्ये राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत. पुढे जो 11वा प्रश्न आहे, ईशान्य भारत आणि जपानमधील संस्थांनी कोणत्या संस्थेत शैक्षणिक आणि संशोधन संघ स्थापन करण्यासाठी आशयपत्र म्हणजे करारावर स्वाक्षरी केली? तर ईशान्य भारत आणि जपानमधील संस्थांनी IIT गुवाहाटीमध्ये आपण जर बघितलं तर एक शैक्षणिक आणि संशोधन संघ स्थापन करण्यासाठी एक करारावर स्वाक्षरी केलेली आहे. तर याचं उद्दिष्ट ईशान्य भारत आणि जपान यांच्यामध्ये शैक्षणिक देवाणघेवाण, संयुक्त संशोधन प्रकल्प आणि विद्यार्थी व प्राध्यापकांच्या गतिशीलतेला प्रोत्साहन देणे हे या कराराचं मुख्य उद्दिष्ट आहे. पुढील प्रश्न आहे, मार्च 2026 मध्ये 12वी आशियाई आणि पॅसिफिक प्रादेशिक परिषद कुठे आयोजित केली जात आहे? तर 12वी आशियाई आणि पॅसिफिक प्रादेशिक परिषद जी आवृत्ती लक्षात ठेवा किती आहे तर 12वी आहे, ती नवी दिल्ली भारतामध्ये आयोजित केली जात आहे. मित्रांनो,
ऑल इंडिया प्रॉसिक्युटर्स असोसिएशन तर्फे नवी दिल्ली येथे 12वी आशियाई आणि पॅसिफिक प्रादेशिक परिषदेचं आयोजन केलं जाते. त्यामध्ये विविध कायदे तज्ज्ञ आणि सरकारी वकिलांनी सहभाग घेतलेला आहे. उद्दिष्ट आहे न्याय व्यवस्था अधिक सुलभ आणि प्रभावी बनवणे, हे त्यांचं मेन उद्दिष्ट आहे. पुढील प्रश्न आहे, अरवली पर्वताची उंची जी आहे तर तिची उंचीची व्याख्या अलीकडे करण्यात येत आहे की 100 मीटर पेक्षा जर एखादी टेकडी उंच असेल तर त्याला पर्वत मानायचं, किंवा त्यापेक्षा कमी उंची असेल तर त्याला पर्वत मानलं जाणार नाही. तर अशा उंचीबाबत व्याख्या करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली, ज्यामध्ये 10 सदस्य आहे. त्या समितीचा अध्यक्ष कोण आहे हे आपल्याला इथं या प्रश्नाच्या माध्यमातून विचारण्यात आलेले आहे. तर अरवली पर्वताची उंची निश्चित करणारी, कारण समजून घ्या एखादी टेकडी जर 100 मीटर पेक्षा कमी असेल तर जे काही खाणकाम वगैरे केले जातं तर ते लोक काय करणार, त्या टेकडीला नष्ट करणार आहे. तर तुम्ही ऐकलं असेल चर्चेमध्ये हा मुद्दा. तर कांचन देवी त्या समितीच्या अध्यक्ष आहे मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. तर अरवली पर्वतरांगेच्या 100 मीटर व्याख्येवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 10 सदस्यीय नवीन तज्ज्ञ समिती गठीत केली. वनीकरण संशोधन आणि शिक्षण परिषदेच्या संचालिका कांचन देवी या समितीचे नेतृत्व करणारे 10 सदस्यांचा यामध्ये समावेश आहे. 14वा प्रश्न, भारतातील कोणती खाण कंपनी एकाच आर्थिक वर्षात म्हणजे 2025-26 मध्ये 50 दशलक्ष टन लोह खनिज उत्पादन करणारी पहिली कंपनी ठरलेली. म्हणजे एका आर्थिक वर्षात जवळपास 50 दशलक्ष टनाचं लोह खनिजाचं उत्पादन जे आहे ते कुणी केलेले, तर राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ लिमिटेड NMDC लिमिटेडने हे उत्पादन केलेले एकाच वर्षात 50 दशलक्ष टन. NMDC जर बघितलं मित्रांनो तर ही पोलाद मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारी एक कंपनी आहे, एक नवरत्न कंपनी आहे. त्याचबरोबर 1958 मध्ये स्थापन झालेली हैदराबाद तेलंगणामध्ये मुख्यालय आहे. पुढील प्रश्न आहे, सार्वजनिक आरोग्य प्रणालीमध्ये म्हणजे सरकारी रुग्णालयामध्ये प्रोटॉन कॅन्सर थेरपी सुरू करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे? तर सरकारी रुग्णालयामध्ये प्रोटॉन कॅन्सर थेरपी जी आहे ती आसाममध्ये सुरू करण्यात आलेली आहे. आणि आसाममधील गुवाहाटी मेडिकल कॉलेज हॉस्पिटल येथे राज्य कर्करोग संस्थेमध्ये 500 कोटी रुपये खर्च करून ही सुविधा सुरू केली जात आहे, ज्यामुळे कर्करोगाच्या रुग्णांना अचूक आणि प्रगत उपचार मिळणार आहे. आजच्या सेशनचे टेस्ट क्वेश्चन तुमच्या समोर येणार आहे, पण त्या अगोदर 30% डिस्काउंट विसरू नका. जर तुम्ही बॅच घेतली असेल तर तुमच्या मित्रांना सजेस्ट करायला विसरू नका. सी ड्रॅगन नावाचा युद्ध सराव जो आहे तो कुठे झाला, कोणा दरम्यान झाला आणि कशाचा सराव आहे, नौदलाचा, हवाई दलाचा किंवा लष्कराचा, हे सांगा. MP बिर्ला मेमोरियल अवॉर्ड कुणाला मिळाला आणि कोणत्या क्षेत्रासाठी मिळाला, आणि अरवली पर्वतरांगेची व्याख्या करण्यासाठी जी समिती होती त्याच्या अध्यक्षाचं नाव सांगायचं आहे. अशा प्रकारे आजचं सेशन इथे समाप्त होतं. आय होप तुम्हाला आजचं सेशन आवडलं असेल. सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.